काय चाललंय हे? अगं आईने सांगितले स्वतःला चापटी मारून प्रार्थना केली तर पास होते. तू काय खुळे आहेस काय? असलं काय नसतंय. तूच खुळे असंच असतं. बर चालू दे तुझं. अगं काय एवढं पाटाचं कुठं निघालंय? अगं आईने सांगितले पहाटे पहाटे जाऊन गणपतीला 51 दुर्वा वा तरच तू पास होशील. काय? अगं हो 51 दुर्वा. चल ग. हे काय करायली? अगं मुंग्यांना साखर टाकत होते. गुरुजींनी सांगितलंय मुंग्यांना साखर टाकत जा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आज परीक्षा आहे ना, मग मला पास व्हायचंय म्हणून टाकत होते. हे घे, तू पण होशील पास. दे की. ए काय तुझं तू टाक टाक. कुंबळे कुणाकुणाच्या काय काय तर चालल्यात काय माहित. आता कॉलेजमध्ये जाऊन अजून काय बघायला मिळेल देवच जाणं. त्याआधी आपल्याला एका ठिकाणी जायचंय. चल. आपण रोज असं जरा वेळ बागेत येऊन फिरूया. घरात बसून बसून कंटाळा येत असेल ना तुम्हाला. आता कसं वाटतंय? चेहरा तर एकदम फ्रेश दिसतोय तुमचा. मी कोणी तुझी आजी बिजी नाहीये. यापुढे माझं नावही तुझ्या तोंडून घेऊ नकोस तू, कारण माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. आजी नातीच्या प्रेमळ नात्याला कलंक लावलाय तुम्ही. तू आज या घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातूनच बाहेर निघून जा. मी इथं आलो हे आजीसनी आवडेल का नाही? खरं काय बी झालं तरी मला आजींचा आशीर्वाद घ्यायचाच आहे. कुंबळे कसला विचार करायले? काय नाही. हे धर. अगं काय तू नीट धर की. त्यात हॉल तिकीट आहे, आयडिया आहे. अगं होय, मी काय मुद्दाम पाडले होय. मी आलो थांब. मला जर आता एका मीटिंगला जायचंय म्हणून मला निघावं लागेल. हां, पण तुम्ही दोघांनी अजून थोडा वेळ आजोबांना इथेच फिरवा आणि मग घरात घेऊन जा. निघू आता मी. मॅडम कमी ताई. ड्रायव्हर गाडी काढा. आजी आज माझी परीक्षा आहे म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. विश्वासघात करणाऱ्यांनी आशीर्वादाची अपेक्षा ठेवू नये. आशीर्वाद नको, पाया तरी पडू द्या. उशीर झालाय, चला लवकर. आजोबा कसा आहेसा तुम्ही? आज माझी परीक्षा आहे, आशीर्वाद द्या. आजोबा माझी बी परीक्षा आहे, मला बी आशीर्वाद द्या. येतो. काळजी घ्या आजोबा. ए चोर चोर चोर. काय? घाबरू नको. काय ग? काय चोरी करायला आला होतात? ऑफकोर्स चोरीच करायला आल्यात त्या. बॅग चेक करूया, काहीतरी नेलंच असेल. ए बॅग दे, बॅग दे. चोरी बिरी करायला नाही, आम्ही आजी आजोबांचा आशीर्वाद घ्यायला आलो. उगा काय बी बोलायचं काम नाही करायचं. ए ग बसते का? चोर ते चोर आणि वर शिरजोर. ओ कडू आजी, आम्हाला काय तुमच्यासारखी सवय नाही. कष्टाचं करून खायचं असं शिकवलंय आम्हाला घरच्यांनी.
हो का? बरं बरं. लोकांचा विश्वासघात कसा करायचा हे मात्र तुझ्या घरच्यांनी चांगलंच शिकवलंय तुला. विश्वासघात यो शब्द तर तुमच्या तोंडातनं तुम्ही काढूच नका. आजवर तुम्हीच विश्वासघात करत आलाय. हो, मला काय सगळ्या कॉलेजला माहित आहे. पेपर फोडून तुम्ही कसा अनिकाचा पहिला नंबर काढून देताय ते. खरं या वेळेला असं होणार नाही. बघतोच मी बी. अनिकाला या वेळेला किमान 5 होण्यापुरतं तरी मार्क मिळतात की नाही जरा शंकाच आहे. या टायमाला अनिकाला किमान मार्क पडतील. तुला केटी लागणार नाही म्हणजे बघ. जमलं जमलं. तिला किती मार्क पडतील ना ते मी बघेन. कळला? तुझं बघ तू. ड्रायव्हर गेट माय कार. काय ग एवढ्या उन्हात तुला सायकलवर जायचंय ना? उशीर होईल, वेळ लागेल. अर्जन्सी नाहीये, लवकर नाही पोचायचंय. हे बघ कसं आहे ना, मी तुला माझ्या कारने सोडलं असतं, तुला आणि तुझ्या चमच्याला. पण कसं आहे, माझी कार ना तुमच्यामुळे खराब होऊन जाईल. सो राणी चिकम. हो हो आले. ऑल द बेस्ट. पेपर नीटली. कळलं का? अच्छी आहे. हा? मला लय भीती वाटायला लागली अगं. मी पास होईल ना? निंगे कशाला टेन्शन घेतेस? आपला सगळा अभ्यास झालाय की नाही? आणि पोर्शन सोडून दुसरा प्रश्न येणार आहेत का? मग तुला काय बाई सगळं सोपं वाटतंय? मग काय टेन्शन घेऊन सोपा होणार आहे पेपर? निंगे हे बघ, ह्या परीक्षेत नापास झालोय की नाही, सगळं सोडून गावाकडे परत जायला लागणार आहे. तू नको टेन्शन घेऊ, सगळं प्रश्न सोडव बस. कमळे अगं तू नाही, मी नापास झालो तर? ए काय तू काय खुळी आहेस काय ग? जरा सांगितलं ना हो, सगळं प्रश्न सोडवलं कसं काय नापास होशील? नको घाबरू ग. धर पाणी पी जरा, पकड. कमळे तुला लागलं नाही ना? नाही. कमळे आता काय करायचं? आपलं हॉल तिकीट संपतं, त्याच्याकडेच गेलो. तू एक काम कर, कॉलेजला जा आणि अजून हॉल तिकीट मिळतं का विचार जा. बरं असं कसं मिळाल कमळे? अगं निंगे विचारून तरी घे, चौकशी तरी कर. मी त्याच्या मागे जातो. अगं पण तू त्याला कुठं ओळखशील? दादा एक काळ्या रंगाची गाडी बघितली काय? MS 475290. नाही हो.